नाशिक स्टार न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सिन्नर तालुक्यातील वडजिरी येथे गावठी पिस्तुलाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले। यावेळी 3 गावठी पिस्तूल आणि 15 जिवंत कारतुसांसह 12 तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात आली। याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे। सिन्नर एमआयडीसी पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये काल एक खुनाची घटना घडलेली आहे। यामध्ये मयत इसम जे आहेत ते 35 वर्षाचे ग्रस्त होते। ते आपल्या परिवारासह शेतात राहत होते। रात्री साधारण 11:30च्या आसपास कोणीतरी त्यांचा खिडकी ठोठावली आणि ते त्यांच्या कुटुंबासह ज्यावेळी बाहेर आले त्या कोणत्या तरी वाहनाने त्यांना बाजूला घेऊन त्यांच्यावर फायरिंग करण्यात आलं। 3 गोळ्या या त्यांच्या शरीरामध्ये सापडल्या। एक गोळी जो डोक्याचा मध्यभाग आहे तिथे होती, एक छातीच्या इथे होती आणि एक गुडघ्याला लागली होती। यामध्ये दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला। सदर फायरिंग करून सदरचे आरोपी जे आहेत ते तिथून पळून गेले। यामध्ये आपण त्वरित तिकडे जाऊन LCB आपले गुन्हा पथक त्याचबरोबर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं वेगवेगळ्या ठिकाणचे CCTV व जे फिर्यादी त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी दिलेल्या वर्णनावरून सदरच्या आरोपींची माहिती काढून आपण त्यांना अटक केलेली आहे 12 तासाच्या। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये वापरलेलं जे अग्निशस्त्र होतं ते हस्तगत केलेलं आहे। त्याबरोबर ज्यावेळेला पंचांसमक्ष घराचे पंचनामाने झडती घेण्यात आली त्यावेळेला आपल्याला या गुन्ह्याच्या संदर्भाने संपूर्णपणे हा 3 गावठी पिस्टल व 15 लाईव्ह राऊंड मिळालेले आहेत। यामध्ये आपण सद्यस्थितीमध्ये हे जे अग्निशस्त्र आहेत ते कुठून आलेले आहेत त्याबाबत तपास करत आहोत। प्राथमिकतः जी माहिती मिळालेली आहे हे परजिल्ह्यातून आलेले आहेत ही शस्त्र। याच्यामध्ये आपण तपास पुढे करत आहोत। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये या दोघांच्या व्यतिरिक्त अजून इतरही कोणी होतं का याबाबत आपण तपास करत आहोत। यामध्ये एक सांगू इच्छितो की माझे जे API होते जे नाईट राऊंडवर होते त्यांना प्रथमतः ही खबर मिळाली होती। त्यांनीही त्वरित तिकडे जाऊन सदर गुन्ह्याच्या बाबतीत माहिती घेऊन वरिष्ठांना कळवून प्राथमिकतः लगेच डॉग स्क्वॉड इतर जे आपले इन्व्हेस्टिगेशन टीम्स आहेत त्यांना बोलवून तो जो आरोपी गेला होता त्या दिशेने 1-2 कर्मचाऱ्यांना पाठवून कुठे कुठे CCTV कॅमेरा आहेत याची त्वरित माहिती काढून जे चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। नुकताच पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सचिन पाटील यांनी आपल्या कामातून गुन्हेगारीला आळा घालण्यास सुरुवात केली आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी सचिन गायकवाड, नाशिक।